नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. अच्युत तांबोळे काकांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. आता आपण जे बोललो याच्यावरनं दादांचे निराकरण किती सोपे होते, सहज होते. तर याच्यावर तसा पुढचा प्रश्न आहे की आता सध्या जगात बरेच गुरुमार्ग आहेत. तर दादांचा गुरुमार्ग आणि आपला गुरुमार्ग यातला फरक हाच आहे ना की बाहेर जे गेलं बघितलं तर कुठल्याही होम हवन करा, हे करा, ते करा, हेच निराकरण आहे. किंवा ते असं काय ते शांती करा, हे करा, नागबली करा, अशीच लोक त्यांना सांगतायत. किंवा काय दुसरं काही निराकरण नाही ना. म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे, कदाचित चुकीचं असेल, बाहेर कोणीही निराकरणासाठी गेला तर त्या ह्या आलेल्या भक्त भाविकाकडनं जसा जास्त इन्कम होईल आपल्याला हे बघत असतं. दादांनी काही केले नाही की हा भक्त माझ्या पुढे बसला निराकरण घेऊन हा मला किती पैसे देईल. दादाने कधी कोणाच्याकडे 1 रुपयाची अपेक्षा ठेवली नाही की बाबा हे देईल पैसे नाही. आणि दादांनी ही अपेक्षा न ठेवल्यामुळे दादांना साईनाथ महाराजांनी आणि सुफी संतांनी भरपूर दिलं. इतकं दिलं होतं की ज्या वेळेला हे द्वारकामाईच्या वास्तूचं उद्घाटन झालं, वास्तुशांती झाली, त्यावेळेला सगळे आम्ही गेलो होतो भक्तभावी. माझे वडील पण होते त्यावेळेला. आणि द्वारकामाई बांधायच्या वेळेला दादा एकटेही बांधू शकले असते स्वतःच्या ह्याच्यावर, पण दादांनी भक्तभाविकांना सांगितलं द्वारकामाई माझी एकट्याची नाही आहे, तुमच्या सगळ्या भक्त भाविकांचे. तर तुम्हाला जी ऐपत असेल तेवढे तुम्ही मला पैसे द्या, त्याप्रमाणे मी ते बांधतो. त्याप्रमाणे झालं. दिले, लोकांनी दिले असतील, झाली, तो प्रश्न आहे. पण ज्या वेळेला ही द्वारकामाईची वास्तुशांत झाली त्यावेळेला खळदकर बंधू म्हणून एक सनईकार असायचे. ते नवरात्रात 9 दिवस सनई वाजवायचे, सेवा करायचे. त्यांची सनई वाजवून ठेवलं होतं दादांनी. रात्रीचा सोहळा होता. त्यानंतर जिलानी बाबांचा संचार झाला दादांना आणि सगळ्या भक्त भाविकांना ह्याच्यावर जे बसले होते लोक त्यांच्यावर बाबांनी अक्षता बुजवल्या आणि म्हणले जिथे जेवढे भक्त भाविक आहेत त्या सर्वांची स्वतःच्या मालकीची घरं होती. आणि आज विचार करा, माझ्यासारखा माणूस, एक कामगार, किर्लोस्कर केमिस्टला कामाला, त्याचं आज शनिवार पेठेमध्ये
3 रूम 560 स्क्वेअर फूटचं घर त्याला मिळालं, ते पण फक्त 70,000 रुपयात. 1981 साल. आता काय ना इतके म्हणजे किती अनुभव अशा असंख्य येतो मिळालं ना. पण हेच निराकरण असं आणि हे इतकं सोपं निराकरण. आणि दादाने असं आणि त्यावेळेला तिथे बसलेल्या सगळ्या भक्त भाविकांची माझ्या माहितीप्रमाणे घरे झाली आहेत. सगळ्या भक्त भाविकांची, कोणाचे जुने वाडे पाडून त्यांना ओनरशिप मिळाले असेल किंवा कोणी स्वतःच्या हिमती, पण एकही माणूस असा राहिला नाही त्यावेळीच्या वास्तुशांतीला. आणि दादाने सगळ्या भक्तांचं निराकरण एका क्षणात करून ठेवलं की सगळ्यांचे म्हणजे जिराणी बाबांनी. आता अजून काय भक्त भाविकांसाठी द्यायचं. एकदा पंढरपूरचा एक अनुभव आहे. 1981 साली 82 साली पंढरपूरचं केंद्र स्थापन झालं. काल मला आता नक्की आठवत नाही, गोमळ बंगला, कॅप्टन जाधव. तर त्या केंद्राच्या उद्घाटनाच्या दिवशी किंवा त्याच्या दिवशी दीपक दादा आणि दादा गेले होते. मलाही बोलत होतं, मग कंपनीच्या कामापुढे माझी सासूरवाडी म्हणले चल तू, पण ते कंपनीच्या अटेंडंट प्राईजच्या नादामध्ये मला राजा काही घेता येत नव्हती. तर त्यावेळेला नंतर ही गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवली नाही, पण मी ही गोष्ट दीपक दादांच्या तोंडून सांगून ऐकले. म्हणजे दीपक दादा म्हणजे माझ्या दृष्टीने प्रतिदादा आहेत आणि होते आणि मला आयुष्यभर राहतील ते. त्याच्यावर कोणाला ह्या मुखाला काही वाटलं तरी काही त्याच्याही नाही आहे मला, पण आहे. तर दीपक दादांनी मला सांगितले, अरे असं असं झालंय, पंढरपूरला मी आणि दादा विठोबाच्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो. बरोबर. तर म्हणे तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी दादांना दर्शन दिलं आणि ज्ञानेश्वर महाराज दादांनी त्याला सांगितलं असेल, दीपक दादा, ज्ञानेश्वर महाराजांनी दादांना असं सांगितलं की आम्ही लोकांनी तर लिहिलंय, जो जे वांछिल ते ते त्याला पाहावं, पण तू जे ओंकार साधना सिद्ध करून दिलीस ना ते तसंच आहे. जो जो भक्त लाभ वाचेल ते ते त्याला लाभ हो, एवढी ओंकार साधना तुझी आहे. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तू एवढं आरती करतो, तुझ्या आरत्या वगैरे आहेत छान, मग आमच्या एखादा अभंग तुझ्या आरतीमध्ये घे ना समाविष्ट करून. तर बरं म्हणले. आणि त्यावेळेला पंढरपूरच्या गाभाऱ्यामध्ये एक वारकरी मान्यवर एक अभंग गात होता. तो अभंग कुठला होता, तुकोबाची कांता सांगे सांगे लोकपाशी. मग दादाने तो अभंग दीपक दादांनी हे केला, त्याला थोडीशी चाल बदली, म्हणून ती आपली दत्ताच्या आरतीमध्ये तुकोबाची कांता सांगे ही आरती का आहे तर ती तेवढ्यासाठी. आणि आता एक दुसरी आठवण अशी आहे की आपल्या आरती संग्रहामध्ये आरती ज्ञानराजा आहे, आरती तुकाराम आहे. त्याची आठवण फार भारी आहे. ती आरती आपल्या संग्रहात कशी आली तर शनिवार पेठेमध्ये दादा आरती करायची. दादांची आरती झाली की भानुताई आहे, ती 3-4 वर्षाच्या त्या होत्या, 3-4 वर्षाच्या. तर त्या आतल्या खोलीतनं दादांनी हे भगवंता नारायण, आम्ही किती 7-8 वर्षाचे 10 वर्षाचे आरती आहे, हे भगवंता नारायण झाली दादांची की त्या आतल्या खोलीतलं फ्रॉक म्हणलं धावत धावत जायच्या, दादांच्या मांडीवर बसायच्या, दादा आरती ज्ञानराजा. दादा त्यांना एवढ्या वेळा खाली नाही आरती ज्ञानराजा म्हणाच तुम्ही. मग दादा जेव्हा त्या 2 आरत्या म्हणायचे तेव्हा त्या उठायच्या आणि आपलं. मग शेवटी दादांनी त्या आरत्या आपल्या आरती सांग, अशी त्या आरती ज्ञानराजा आणि आरती तुकारामाची आठवण आहे. तेच काका, म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना या तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या आणि या पुढच्या पिढीला कैक वर्ष आपल्या युट्यूबच्या माध्यमातून व्हाव्या म्हणून हा सगळा प्रयोग आहे. म्हणून हे सांगतो मी. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, दीपक दादा आणि मी ज्ञानसेवेच्या वर्गाला असायचो. तर एक दिवशी दीपक दादा असं जॅकेट घालून आले होते बरं का, थंडीच्या दिवसामध्ये. तर मी त्यावेळेला आधी तुझंच म्हणतो, मला दीपक तुझं जॅकेट चांगलं आहे रे, तू घालून दे. दीपक दादांनी दिलं, मग घातलं वगैरे. आणि म्हटलं छान आहे राव, म्हटलं लाल रंगाचं असं, म्हटलं हे हिरव्या रंगाचं असं ना नोकरीचं, तर तुला अजून चांगलं. हा विषय एवढ्याच संपला होता त्या शनिवारी. आमचा पुढल्या शनिवारी ज्ञान सेमिनारला येताना हिरव्या रंगाचं सेम जॅकेट दीपक दादांनी वर्ग संपल्यावर माझ्या हातात दिलं. म्हणजे हे तुला जीजी म्हणजे मंत्री
दीपक दादांच्या आई काय नाव आहे त्यांच्याकडे जिजीच म्हणायची. नाही सुशीला मंत्री आहे त्यांचं नाव. पण आपले जिजीच ते जिजी त्याला जिजी मी तेच जी लागते दीपक दादांच्या बरोबर. तसंच हिरव्या रंगाच्या नोकरीचं मला पाठवत म्हणजे हे नाही तुला जिजींनी दिले. लहानपणाचे हे असे अविस्मरणीय अनुभव आहेत. इतकं संवाद झाला लाभलेला आहे मला भागवत कुटुंबांचा आणि दीपक मंत्री कुटुंबाचा. पण आता याच्यामध्ये ना आता नवीन पिढीने किंवा भक्तभाविकांनी मंदारी दादांना पाहिलेलं नाहीये. पण आपल्या दादा हे शक्ती स्वरूपात कार्यकेंद्रात असतात. म्हणजे हा अनुभव बराच वेळा सांगतो तर तुम्हाला सांग शक्ती स्वरूपात दादा केंद्रावर अनुभव असता. ह्याचा अनुभव 1-2 वर्षापूर्वी आलेला. मी काही काळ थोडा बाजूला होतो. त्यानंतर मी वाडजे माळवाडीला मी केंद्राचं नाव घेऊन सांगणार आहे. वाडजे माळवाडीला साईदीपमध्ये जायला लागलो. परत जायला लागल्यानंतर मी संध्याकाळी आपले जशी जमेल तशी आरती करतो. सकाळी आरती साधना असते. संध्याकाळी आरती केल्यानंतर मला माझ्या मुलाचा आवाज ऐकू येतो. माझा भाऊ जाऊन आता 4 वर्ष झाली. मला हा त्रास 2-3 वर्ष काही होत नव्हता. पण मी जसा साईदीपला जायला लागलो तसा हा त्रास व्हायला लागला. आरती झाल्यावर बाबा बाबा म्हणून 3 वेळा हा ऐकू यायला लागले. एकदम वेळा दुर्लक्ष झालं पण ते बऱ्याच वेळा व्हायला लागलं. शेवटी मी केंद्रावर साईदीपला नाव दिलं. विचारलं. त्यांनी जे कोण सेवक बसले होते दादांच्या तिथं असणार त्या सेवकांनी मला सांगितलं की असा असा शंकराच्या देवळात शिळा ठेव. एक निराकरण त्यांनी दिलं मला. आणि आत्ताच हे कर. त्यांनी एक कागद आता दिला निराकरण त्यांनी तिथंच करून घेतलं. आणि केंद्रावर तू सोमवारी ये सकाळी घेऊन इथे घेऊन ये मग पुढे सांगतो. मग ते सगळं घेतलं मी आणि ही गेलो वडे माळवडीला. त्यांनी ठेवायला सांगितलं. दादा आणि बाबांचा फोटो पुढे ठेवला. ठेवल्यानंतर त्यांनी 21 वेळा तिथे मला ओम नमः शिवाय म्हणायला सांगितलं आहे. आणि ते म्हणले हे असेच उचल घरी न जाता शंकराच्या मृत्यूंजयच्या किंवा कुठे असेल तुझं नीट केलं. हे केल्यानंतर मुलाचा आवाज अजून तरी आलेला. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यात मिळेल. 50 वर्षापूर्वी माझे वडील गेले 50-40. त्यावेळेला दादाला थोडंफार हे झालं. सगळे दिवस केले ते पण थोडंफार काहीतरी असं उगीच वाटत होतं. तर दादा काम करतात. दादाला विचारलं म्हटलं हो असं होतंय मला. त्यावेळेला काही एवढी आरती बिरती करायला वेळ नसायची. पण म्हटलं मला असं सारखं झोपलं की भास होतो. तर दादांनी मला निराकरण दिलं होतं. तेच निराकरण जे मला 50 वर्षांनी साईदीपमुळे मिळालं. काडीचाही फरक नव्हता. मग दादांची शक्ती आहे ना केंद्रावर आहे ना. आता हे अनुभव आहे मला. काही नाही मी असं चाट पडलं होतं साईदीप मधलं मला केंद्रात ते निराकरण बघून आहे ना दादांची शक्ती. दीपक दादांच्या फोटोला मला अजून नमस्कार केला मी तिथे मनोभावे उठला नाही की नाही लीलाबाईंच्या फोटोला केला. इकडं आहे अजून ह्याच्यापेक्षा मला दादांची शक्ती आहे हे सांगता. आता दुसरी एक शक्तीचं उदाहरण आहे. माझ्या नातीची ती तिकडनं शिकून आली. फिलिपिन्सला मेडिकलच्या 5 वर्ष झाली. इथे काय ते तिथे फक्त ती 2 मार्कांनी गेली. 150 लागत होते आणि तिला काहीतरी 148 मिळाले. बरं असू दे. म्हणलं एक सांगतो तू खूप प्रयत्न केलेस पण गुरु कृपेने जीव प्रयत्न निष्फळ होते गुरु कृपा नसता हे बोल तिला सांगितले. तू किती प्रयत्न कर पण थोडी तरी तुझ्यावर कृपा पाहिजे. सायन्सचे स्टुडंट डॉक्टर त्यातनं मग त्यांचा विश्वास म्हणून तिला घेऊन गेलो तिला प्रसाद दिला. नाव दिलं मग त्यांनी तिला निराकरण दिलं पण तिने केलं आणि त्याचा रिझल्ट इतका छान आला. तिला 156-57 आणि आता कुठून जो एक ब्रेक मिळाला
नाही तो आता पुढे म्हणजे ती तरी तिला म्हणलं की ह्याच्यात तुझे कष्ट आहेत बरं का, ते आधी म्हणलं तुझेच कष्ट आहेत बाई. नाही म्हणली आई ह्याच्यात माझे नाहीये, 5% आहेत, पण म्हणे 95% दादा आजोबांचे कष्ट आहेत ना. म्हणजे त्याच्यानंतर तुमच्या दोघांचे तर मी दादांना बघितलंय, अनुभव आहे. तर तुझ्या बहिणीने पण दादांना हो, ती सांगेल ना. दे गे तिला. हे दे. माईक बघू बरं, माईक आवाजाच पॅक राहू दे. पाणी घेते का गरम थोडं नाही इन्फेक्शनच हा असे अनुभव आहेत सगळे. आणि शेवटी काय किती काय सांगायचंय. तर बघा आपण आता म्हणजे आपण तुमच्या अनुभवावरनं तुमच्या दादांचा मार्ग वेगळा कसा आहे ह्याच्यातनं आलं. या सगळ्या गोष्टींमध्ये दादांची या जगामध्ये प्रत्येकाची काही ना काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असते. आणि ते त्या निमित्ताने जे केंद्र स्वयंसेवक येतात तर ते सेवकांसाठी मार्गदर्शन म्हणून काही सांगू शकाल का, किंवा त्यांनी असं करावं असं काही महत्वाचं असं काय असेल तर. कार्याची स्थापना फोटो ठेवून केली म्हटलं ना 1955 सांगा ना. तिथून सुरुवात करा म्हणतात. म्हणजे दादांचा फोटो ठेवून जी स्थापना केली की या कार्याला आपल्या, तर ते म्हणतात तिथून सुरुवात करा. आता 1955 साली दादांनी एक चौरंगावर साधा फोटो ठेवून बाळासाहेब वैद्य रविवारपेठ इथं या कार्याची स्थापना केली होती. आता हे सांगू का पुढे. तर तसं माझ्या बहिणीच्या मुला आजारी असायचा, 7 महिन्याचा होता. तर त्याला घेऊन माझ्या आई वडील एक नारायणपेठेत पुण्यामध्ये अष्टभुजेचं देऊळ होतं, त्या देवळामध्ये गेले. तिथे एक अंगात येणाऱ्या बाई होत्या. त्या बाईंनी मुलाला पाहिलं आणि त्या बाईंनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या मुलगा मला बरा करता येणार नाही, तर रायबार पेठेमध्ये साईनाथ महाराज यांच्या कृपेने दादा भागवत वैद्यवाड्यामध्ये कार्य चालू केले. तर तिथं माझे आई वडील माझे आई वडील आणि मुलगा आणि मी, माझी आजी पण होती. आम्ही तिथं गेलो. ही पहिली दादांची माझी भेट. मी फक्त 6-7 वर्षाचा होतो. तसं काही एवढं नाही, पण दादांनी काहीतरी केलं मार्गदर्शन आणि त्याच्यामध्ये तो मुलगा पूर्ण बरा झाला. ही दादांची माझी पहिली भेट झालेली होती. त्यानंतर पुढे ही भेट वाढत गेली. 8 वर्षाचा झालो. 8 वर्षाच्या वेळेला दादांनी आमच्या मुलांच्या तिथं येणाऱ्या सामुदायिक मुंजी लावल्या केंद्रावर. त्यामध्ये मी, दीपक दादा, दादांच्या भगिनी मैनाताई, त्यांची 2 मुलं अनिल, प्रकाश, दादांच्या भगिनी अक्का, त्यांची 2 मुलं होती, त्यांची शरद आणि रमेश असे जे मुलं होती. ते पहिले मौजी वंदन दादांनी तिथं केलं. ज्यावेळेला 55 साली हाजी मलंग बाबांवर ज्या पहाडावर होम झाला, त्यावेळेला आम्ही सगळी मुलं दादांनी, आम्ही सगळ्या मुलांना दादा घेऊन गेले होते. आणि जे आपण आरती म्हणतो इसलिए दौड काही चरणों में आया, तर आम्ही मुलं सगळी धावतच महिन्यांनी तिथे गेलेलो होतो. हेच सांगायचं नाही. आणि भक्त भाविकांसाठी तुम्हाला काय वाटतं, भक्त भाविकांनी काय केलं, म्हणजे आता जे नवीन जे सेवक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की दादांचं कार्य कसं पुढे नेलं पाहिजे? खरं सांगायचं ना, म्हणजे त्यांना मी काही सांगण्यासारखं मी एवढा मोठा नाही झालेलो अजूनही. पण आता एक नाव घेऊन बोलायचं म्हणजे मी ज्या केंद्रावर जातो साईधाममध्ये, तिथे एकंदर जे सगळं बघतो, तिथे फक्त अभिजित किंवा गुरुदास आणि नितीन हे 3 लोकच माझ्या जास्त ओळखीचे आहेत. बाकीचे सेवक आहेत ते बघतो मी, पण त्या खरोखर त्यांच्याकडे बघितलं ना की एकमेव तन्मय, म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावर मला दीपक दादांची किंवा माझी स्वतःची आठवण होती की आम्ही पण असंच करत होतो, किंवा आमच्यापेक्षा जास्त चांगले
त्यांना मार्गदर्शन करण्याची काही गरज नाही. ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं ना की मला केंद्रामधनं आज्ञा आली की तू असा असा तुम्ही शिधा नेऊन ठेवा काका, शिधा नेऊन ठेवा हे वाक्य पूर्ण होत नव्हते, तेवढ्या शेजारच्या सेवकाने हातात कागद काढून माझ्या हातात दिला. ही जी तत्परता आहे ना, ही तत्परता आहे सेवकाची. आता मी ज्या केंद्रावर जातो तिथं सगळे सेवक पूर्णपणे तयारच आहेत आणि ते तयार झाले. दीपक दादांनी त्यांनी पाहिलं नसेल, लीलाताईंना थोड्याफार लोकांनी पाहिलं असेल, पण दीपक दादांच्या आशीर्वादाने ते सेवक तयार झालेले आहेत. त्यांना मार्गदर्शन करायची गरज नाही. तो फोटो काढ गेला, तुम्हाला एक फोटो दाखवतो. तिथला सेवकांचा एक मुलगा आहे, छोटा मुलगा आहे. ज्या वयामध्ये ज्या वयामध्ये आम्ही पट्टा घालून आरतीला जात होतो आणि दादाने आम्हाला 10 वेळा सांगितलं तू पट्टा घालून नाही जाऊ नको, तुझा पट्टा काढून मारीन मी. पण आमचं नाही लक्षात राहायचं किंवा आम्ही दुर्लक्ष करत होतो. तर अशा अनेक वेळा झाले होतं. एक दिवशी उद्या घेतल्या, उद्या दिल्यानंतर दादा म्हणले थांबले का, थांबलो. दादा उठले, सगळ्यांना उदी देऊन कमरेचा पट्टा काढला. सगळ्या लोक मारू का म्हणले, नको रेमू नाही जाणार पट्टा घालून. अशा आमच्या वयामध्ये आम्ही पाहिलं की त्याच केंद्रावर आज ही अशी मुळे जात आहेत. काय आजी मलंग बाबांचा उरूस झाला बघा किती छोटा दुसरीतच आहे. काय नाव आणि व्यवस्थित त्यांचे धोतर, पांढरे शुभ्र धोतर, बनियन, टोपी, बाबांच्या विसराची डोक्यावर टोपी. त्या दिवशी मी विसरून गेलो होतो. मी येतो, मी पण या केंद्रावर येतो, पाहिलं त्याला सुंदर आरत्या म्हणतो तो. काय त्याचे वडील पण मला वाटते तिथं शेवट 3 जण आहेत ते, आजोबा, वडील आणि हा मुलगा. दोन्ही पिढ्या एकाच दर गुरुवारी आरत्या म्हणजे अशी आहे पिढी आता ही. नव्या पिढीला असा एवढी ह्या वयात नाही. आम्हाला काय होतं या वयामध्ये. त्यांचे संस्कार त्यांच्या आईचे असतील, वडिलांचे असतील, दादा मामा, पण संस्कार नाही ना. आता दादा मामाला एकच प्रार्थना करा, संस्कार त्यांना आयुष्यभर ठेवा किंवा पुढे ह्या जगाला कुठेही बळी पडून देऊ नका. कारण आपला विश्वास असतो, पण जगावर माझा तरी आता राहिला नाही. अच्छा, आता याच्यामध्ये ना नवीन पिढीचं पण तुम्ही सांगितलं काय केलं पाहिजे. आता वंदनीय दादांनी ईश्वरी अज्ञानाची सिद्ध केलेली सिद्ध साधना आहे, आरती साधना आहे, ओंकार साधना, त्यानंतर मुलाखत साधना, कामकाज, ज्ञान संवेदना वर्ग वगैरे, हे जे हे आपल्या ह्या कार्यासाठी कशी पूरक आहेत, म्हणजे याचा आपला सर्वांना कृपाशीर्वाद कसा मिळतो यातून. नाही बघा, आरती तुम्ही बघितले, आज साधना जर केली तरी तो आपल्या एकट्याचा आशीर्वाद असू शकेल. 5 न्यास आपल्या एकट्याला हे होत आहेत, किंवा जे आपण साधना करतो ते आपल्या एकट्यासाठी होते. पण ओंकार साधना ही सामुदायिक होत असते. ओंकार साधनेला जो ओमचा ध्वनी निर्माण होतो हा सामुदायिकरित्या निर्माण होतो. तो हवेमध्ये सामुदायिकरित्या परिणाम करत राहतो. आपण एकट्याने केलेली साधना फक्त आपल्या एकट्यापुरतीच मर्यादित राहते आणि त्याच्यामध्ये एक 35 मिनिटाची 30 मिनिटाची आपल्या हातनं कुठे 25 मिनिटं 30 मिनिटं होत असेल, पण ज्यावेळेला तुम्ही सामुदायिक साधना करता त्यावेळेला ती 35 ते 40 मिनिटाचीच होती. हा माझा अनुभव आहे. आता मी एकटा इथे साधना करतो, मी आपल्या मोबाईलला बघतो किती वाजले, पण 30-35च्या पुढे नाही, 35 नाही 30च्या पुढे जातच हा काय होत आहे ना, आपोआप होतं. पण माझ्या शेजारीला बसायला आणखीन 2 लोक असले तर ती सामुदायिक साधना नक्की 35 मिनिटाची होईल ना. आणि निराकरण होतं साधनेतनं सुद्धा. आणि मुख्य आणि साधनेपेक्षा ना एक माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की जे सुखदुःखाचे प्रसंग आले गेले किंवा ज्या काळामध्ये मी थोडंफार ह्याच्यापासून लांब झालो होतं, त्यावेळेला माझी बायको म्हणत होती, बाबा काही करू नका, फक्त रोज आरती तरी म्हणा. तुमचं आरती संपूर्ण निराकरण दादांनी आणि दीपक दादांनी केले. तुम्ही काही करू नका, फक्त आरती म्हणा रोज.
बाकी काय करू नका. आणि ही जेव्हा सुरुवात केली ब्रेक आणि एक दिवशी आता हे काका, एक प्रश्न असा होता की दादांच्या कार्यामध्ये सामाजिक ऋण पण फेडलं जायचं. तर या सामाजिक ऋण फेडण्यामध्ये दादांचं कार्य कसं पूरक आहे याच्याबद्दल काही सांगू शकता? दादांचं सामाजिक ऋण दादांनी पहिलं कुठे फेडले? माझ्या आईने पंत महाराज बाळेकुंद्रे इथं दादांनी त्यांच्या आईच्या नावाने एक अन्नक्षेत्र चालू केले आणि येणाऱ्या भक्त भाविकांना दादा प्रसादाचं देतात. आणि ते तिथं अजून गेलो होतो आम्ही मध्यंतरी, तिथं दादांचा फोटो आहे त्या अन्नक्षेत्रामध्ये आणि मुख्य मुद्दा दादांच्या आईंचा फोटो आहे. आणि तिथल्या जे होते त्या लोकांशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं दादा इथं होते त्यावेळेला ह्याला मदत खूप करत होते या बाळेकुंद्रीच्या. कारण बाळेकुंद्रीचं दादांनी मदत केले का तर पंत महाराज त्याचं सगळं आपल्याला माहितीच आहे. तर आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, कर्वे रोडला एक अंधशाळा होती. कर्वे रोडला त्या अंधशाळेला दादा दरमहा त्यांची काय असायची रक्कम, साई स्वाध्याय मंडळ म्हणा, साई समिती म्हणा, त्या रकमेतलं दादा तिथं ते देत होते. आणि हीच प्रथा नंतर दीपक मंत्री यांनी पण ती चालू ठेवली होती. कारण मी दीपक मंत्रींच्या बरोबर 2-3 वेळा त्या अंधश्रद्धेमध्ये गेलेलो आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आणि दादा असे कोणालाही योग्य दादांना वाटलं की ह्या माणसाला मदत करायला पाहिजे तर दादा तिथे त्या माणसाला तो माझा भक्त आहे, भाविक आहे का नाही हे न बघता सुद्धा मदत करत होते. असे अनेक बारीक सारीक उदाहरणं आहेत की जे दादांनी स्वतः कधी त्यांच्या तोंडून कुठल्याही माणसाला सांगितली नाहीत. पण हे फार थोड्याफार गोष्टी करायच्या की अरे आज दादांनी अंधश्रद्धेला दिले, आज दादांनी मुकमंदिर प्रभात रोडला तिथंच एक आहे जोशी हॉस्पिटलच्या इथं मुकमंदिर मुलांची पण एक संस्था आहे, तिथं दादा नित्य नेमाने पैसे देत होते. म्हणजे दादांनी कधी असं जाहीररित्या सांगितलं नाही कुठल्याही भक्ताला की आज मी मुकमंदिराला दूर आलो. हे असं लोकांना परस्पर कळत होतं, परस्पर लोकांना कळायचं. दादांनी कधीही सांगितलं नाही का ह्याच्यामध्ये. आणि दादांनी तर असे 1-2 सिनियर माणसं होते, नावं माहिती आहेत पण सांगत नाहीत, त्यांना घरामध्ये कुणीही नव्हतं, ते दादांचे निस्सीम भक्त होते. तर दादांनी त्यांना आपल्या घरामध्ये आणून सांभाळलेले की हे फक्त माझा हा भक्त आहे आणि याला घरात आज कुणीही नाही आहे. असे 2 लोक होते, एक मुंबईच्या होत्या आणि एक पुण्याच्या होत्या. आणि दादा त्यांच्याकडे येणाऱ्या गरीब कुटुंबांना शक्य ती सहाय्य मदत करत असे. आता आम्ही ज्ञानसेवेच्या वर्गात जायचो, दादा आम्हालाही शाळेची फी बी भरायला मदत करायचे. पण दादांची एक अट्ट होती की पहिल्या 5 नंबरात जर तुझा नंबर आला तर, अशी त्या अट्टीमुळे काहीतरी का आणि जर तुझी रामरक्षा पाठली असेल, तुझी शिवस्तुती पाठ असेल तर. आणि मुख्य दादांची अट्ट काय असायची, 5 प्रगती पुस्तकं आम्हाला दाखवायला लागायची दादा, ती मै 6 मै 9वीची वार्षिक ही अट्ट असायची दादांची. पण दादांनी अशी मदत केलेली आहे. माझ्या बहिणीच्या वेळेला दादांनी मदत केलेली आहे. सामुदायिक मदत खूप दादा करायचे होत्या. रमणबाग शाळेमधल्याही गरीब लोकांना पैसे द्यायचे. पण काय एवढं त्यांनी दादांनी कधी असं जाहीररित्या सांगितलेलं नाही त्या गोष्टी की त्यामुळे त्या भक्त भाविकांना एवढ्या माहिती असेल असं. जसं केंद्रावर आपण वेगळं लावतो किंवा महिन्यात आपली जी काही कमाई ते साई स्वाध्याय मंडळातर्फे जे आजारी माणसं गुरुगरीब असतील त्यांना ती. पण असं आपण विचारू शकत नाही दाखवा हिशोब तुम्ही समितीचा काय केलं दाखवाय, कारण ते जात आहे खात्री आहे आपली की बाबा हे पैसे गरीब माणसाला आणि योग्य माणसालाच जाणार. माझं उदाहरण सांगायची वेळ आली, माझं उदाहरण सांगायची वेळ आली वैयक्तिक. तुम्हाला मुलाखती ठेवायचं असेल तर ठेवा, नका तुम्ही म्हटलं तर
नाही ते तुमच्या जर म्हटलं की हा प्रसंग नाही ठेवायचा तर तो तुमचा थोडा प्रश्न आहे, मी बोलतो. तुम्ही जर परमिशन काय झालं होतं, मिसेस गेले माझे, मुलगा गेला, मला पेन्शन एवढी मिळत नव्हती आणि आताही नाही, 2,500 रुपये पेन्शन. माझं घरही नव्हतं, भाड्याचं घर होतं आमचं. ते सगळं घर गेल्यानंतर मला काय करायचा हा मोठा प्रश्न होता. पण सून हे माझी मुलगी, पुतणी, मुलीच्या सासूबाई, जावई आणि मुख्य जावई, मी जावयांनाही करतो, मुली आपलीच आहे हो, मुलीचा पण जावयांनी ज्या ह्याने मला इथे ठेवले त्याला तोड नाही आहे. म्हणजे आजकाल आई वडील मुलं एवढी सांभाळत नाही, त्या ह्याने त्यांनी इथे ठेवलेले. हे कोणाचे आहे, म्हणजे कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाची पुण्याई आहे, कोणाची पुण्याई आहे. हे काय पूर्वी जे माझ्या आईवडिलांची मी सेवा केली, एक क्षणभर असा विचार करतो की यांनी इथे ठेवलं नसतं तर तरचा मला उत्तर अजूनही मिळत नाही काय. पण जावई आणि जावई म्हणजे काय, त्यांचा थोडाफार व्यवहार कमी विश्वास असेल, नाही असं नाहीये, आहे ते पण 4 वेळा केजवळ येतात. पण कुठली गोष्ट करायची म्हणली ना की ते नाही म्हणत, बाबा तुम्हाला साधना वाटते ना, तुम्ही करा. आपण फोर्स, तुम्हाला आता बाहेर जाता येत नाही, झेंडूची फुलं लागतात ना. अगदी म्हणजे माझ्या सासूबाई सुद्धा अगदी दर 2 दिवसांनी त्यांना झेंडूची फुलं आठवणीने आणतात. एकट्याला द्या पण हे पुन्हाही म्हणा, नाही तर हे दादांनी माझ्या आयुष्याची पुढील तरतूद करून ठेवली आहे मला. ही सगळी त्यांनी पुन्हा आणून दिली की तुमच्याबरोबर दादांची सेवा होते. सेवेच्या प्रसंगामध्ये असं आहे की मी म्हणा, राजू म्हणा, जगदीश म्हणा, आम्ही प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतो बोलामध्ये, पण आपले बनकपुरे काका आहेत, त्यांची जी सेवा अशी आहे ती नेहमी लक्षात राहणार आहे. ही जी मुलाखत आहे ही त्याच्यातलं पिढीसाठी जाते. म्हणजे कित्येक वेळेला मी विसरते, मला हे आठवण करतात की उद्या घेऊन ये बरं का फुलं. माझा एक भाऊ आहे बरं का, होता मुकुंद तांबोळी, हिचे वडील माझी पुतणी, आणि एक मुलगा आहे त्यांचा जगदीश तांबोळे, तो ठाण्याला असतो, त्यालाही बोलवलं होतं मी, पण त्याला काही कामाच्या मुळे नाही. आता आम्ही दोघं, मी, माझी मुलगी, माझा मुलगा, माझा भाऊ, माझ्या बहिणी, त्याची 2 मुलं, 8 जण. पण 8 जण आमचं एक कुटुंब होतं. इतकं होतं आम्ही भाऊ की दादा आम्हाला राम लक्ष्मण म्हणायचे, इतकं होतं म्हणजे. आणि दादांच्या पुढे जाण्याचा कोणाचाही काही नसायचं. आता माझा भाऊ 3 वर्ष आफ्रिकेला गेला होता. त्याच वेळेला माझ्या पुतण्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती. त्यांना पुण्याला ॲडमिशन मिळाली, आधी 3 वर्ष DY पाटीलला मिळाली, नाही भारतीय विद्यापीठला, नंतर DY पाटीलला मिळाली. त्यावेळेला पुण्याला होता, ते राहायला उल्हासनगरला होते. हिचं लग्न झालं होतं मला वाटतं, नाही सॉरी. त्यावेळेला मग आता पुण्याला राहायचं. मग दादांनी मला सांगितलं, हे बघ, हा भावाचा मुलगा जरी असला तरी तुझ्या मुलाप्रमाणे तू हे कर आणि त्याला इथे ठेव बरं का, काही कमी वर. ठीक आहे म्हटलं. आता दादांनी सांगितलंय यार, 5 वर्ष 3 वर्ष अशी गेली त्याची, झालं त्याचं. त्यानंतर अनेक भाऊ आला, भाऊ आणि आम्ही हे गेलो. त्यावेळेला मी दादाला सहज बोललो की दादा, मी केलं बरं का, तू केलेलं नाहीस. तू काय केलंस, दादाने बाबाने तुझ्या हातनं सेवा करून घेतलेली आहे. तू इथून पुढे कधी असं म्हणू नको मी केलं, मी साधना केली, मी आरती केली, मी हे केलं, मी नवनाथ वाचला, काही म्हणायचं नाही. आता ते दादांची शिकवण माझ्या लोकांत अजूनही. आता मी रोज रात्री झोपायच्या इथे उदी लावतो, दादांना प्रार्थना करतो की आज जशी माझी सेवा झाली तशी उद्या होऊन द्या. हे मी काही करतच नाही हो, मी काहीच नाही करते काय. आणि माझ्या वयाची जी मुलं होती, तुम्हाला जे सांगितलं ज्ञान संविधानाचे आमचे एक ग्रुप म्हणा आपण, त्यातला आता दुर्दैवाने मी एकटा आहे आणि एक अक्कांचा मुलगा आहे शरद म्हणून तो. पण दुर्दैवाने बघे सगळी मुलं नाही आहेत. मुख्य दीपक दादा नाहीत. आज दीपक दादासारखा माणूस 1 वर्ष आजारपणात काढले त्यांनी. जसलोकला ॲडमिट होते, त्यांना भेटायला
बंदी होती त्यांना भेटायला. गेलो मी, मला देशमुखची काय माहीत नव्हते. भाऊ मुंबईला होता. गेलो आम्ही तिथे डॉक्टर वाघ म्हणून होते. त्यांनी सांगितलं दीपक दादांनी कोणालाही भेटता येणार नाही. म्हटलं काही नाही, तुम्ही फक्त सांगा अच्युत तांबोळे आलेत. बाबांनी सांगितलं. दीपक दादांची लागली चालू. आणि दीपक दादांचे पैसे एवढे, दादा म्हणजे दीपक दादा म्हणजे दादाच होते आमचे दुसरे. आणि त्यांनी केले, त्याने फुकट कोणी त्यांना असे चिपटवले नाही हो पहिले. आज स्वतःचा संसार सोडून दीपक दादांनी आणि दादांच्या भक्तीला माझ्याकडे एकच नाव आहे आणि एकच उदाहरण आहे, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ. एवढं एकच उदाहरण आहे. मच्छिंद्रनाथांसारखी गोरक्षनाथांनी जशी भक्ती केली तशीच गोरक्षनाथांसारखी दीपक दादांनी आपलं घर त्यांना स्वतःची मुलं यशोदा वगैरे कितवीत आहेत, 50 कितवीत आहेत माहीत नसायचं. सारखं आम्हाला असं वाटायचं दीपक दादा यावर्षी नापास होणार आहेत का, ते सारखे केंद्रावर आहेत. पण आमच्यापेक्षा जास्त दीपक दादा एक पाठी होते ते. त्यांच्या राष्ट्रपर्यंत किती होतं. 26 जानेवारी 15 ऑगस्टला मस्त झेंडा फडकवायचे साईदीपमध्ये, हे नाही काय साईधाम मध्ये. आणि दादांचे पूर्ण संस्कार, दादांची पूर्ण शक्ती ज्यांच्यामध्ये होती, कारण ती त्यांनी फुकट नाही मिळवली हो. त्यांनी तेवढी सेवा केली आहे. परमती सेवा आहे दादांची. म्हणून दादांनी बोलून खूप आम्हाला आनंद झाला आणि खूप छान आठवणी तुम्ही सांगितल्या आणि आम्हाला बरंच त्यातनं शिकायला पण मिळालं. तर सच्चिदानंद साईराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येलकोट. दयानंद सदी श्रीमंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.